आहो हा मी काय म्हणते, आत्मनिर्भर म्हणजे काय हो? अगं आत्मनिर्भर म्हणजे स्वतःचे काम स्वतः करायचे, कुणावर आपण अवलंबून नाही राहायचं. हा मग मी तेच करते. मी माझ्या पुरता स्वयंपाक केलाय, तुम्ही तुमचा करा आणि कपडे तुमच्यासाठी वाटचे धुवून टाका. अगे त्याला आत्मनिर्भर म्हणत नाहीत. घरातल्या कामांसाठी नसतं ते, बाहेरच्या कामांसाठी असतं. म्हणजे आपण काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचा आणि कुणावर डिपेंड राहायचं नाही, म्हणजे आत्मनिर्भर. हा म्हणूनच मी पण एक व्यवसाय करायचा ठरवलाय. अरे वा, शुभेच्छा. मी घरातल्या साड्यांपासून मास्क बनवणार आहे आणि बायकांना स्वस्त दरात विकणार आहे. अरे वा वा वा, अभिनंदन. नुसतं वा काय, त्याच्यासाठी मला 30,000 रुपये द्या. 30,000 कशाला? कशाला म्हणजे? मास्क बनवायचे म्हणजे साड्या आणायला नको का? अगं पण तू घरातल्या साड्यांपासून बनवणार आहे ना. हो, पण माझ्या साड्यांचे मास्क बनवायचे म्हणजे मला नवीन साड्या नको का? एक काम कर ना, ते मास्क बनवून झाले ना, त्यातले 2 मास्क माझ्या तोंडात कोंब, म्हणजे तू शांत होशील. वैताग आणला नुसतं घरात, अहो की असंच चालतं. पण तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, तुमचा कार्यक्रम सुरू झालाय ज्याची तुम्ही वाट बघत होता. लाव रे तो व्हिडिओ. तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या भागाला. मंडळी, जसा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ बनवायची क्रेज आली लोकांमध्ये. प्रत्येक जण सध्या व्हिडिओ बनवतोय, आम्हाला पाठवतोय आणि त्या व्हिडिओमधून आम्हाला कळतोय की आईला केवढं भारी भारी टॅलेंट आहे घराघरात. असाच एक टॅलेंटेड व्हिडिओ आता आपल्याकडे आलेला आहे. बघूयात तो कोणी पाठवलेला आहे. ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. लावणी. राया ऐका ना, फिरला तुम्ही लई आजवर, आता खळसोसा उराया तुम्ही, ओ साहेब तुम्ही गप्प घरात बसा. वा वा. उराया तुम्ही गप्प घरात बसा, उराया तुम्ही गप्प घरात बसा, उराया तुम्ही गप्प घरात बसा, उराया तुम्ही गप्प घरात बसा. बाहेर फिरे रोग भयंकर, रोग भयंकर, रोग भयंकर, घरामध्ये बी राखू अंतर, राखू अंतर, राखू अंतर. हात धुणे तुम्ही राजसा, हात धुणे तुम्ही राजसा, राजबिंडे दिसा. उराया तुम्ही गप्प घरात बसा, उराया तुम्ही गप्प घरात बसा, उराया तुम्ही गप्प घरात बसा, उराया तुम्ही गप्प घरात बसा. ही कसली लावणी? रावती लोक झरी निरंतर, झरी निरंतर, झरी निरंतर, फिरता नुसते तुम्ही कलंदर, तुम्ही कलंदर, तुम्ही कलंदर. घाला तुम्ही स्वतःच आवर, स्वतःच आवर, स्वतःच आवर. उगा कशाला तुमचा वावर, तुमचा वावर, तुमचा वावर. लाल लाल हसून फुला, हिरवा होईल कसा. वा वा. हातावर हाय अगोदर, तू
वा 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 विजया पालव असं त्यांचं नाव आहे आणि ही इतकी भारी लॉकडाऊन लावणी त्यांनी सादर केली आपल्यासाठी. मला लयच आवडलं. आणि ही फक्त लावणी नव्हती, याच्यामध्ये मेसेज सुद्धा होता मंडळी की राया तुम्ही गप्प घरातच बसा. सध्या कसं आहे मंडळी, लॉकडाऊन चालू आहे, त्याच्यामुळे तमाशाचे फड पण सध्या यात्रेत उभारले गेले नाहीत. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की बाबा लावणी कवा बघायला मिळणार, कवा बघायला मिळणार. पण विजयाजी तुम्ही लोकांची ही इच्छा पूर्ण केलीत आणि साधीसुधी लावणी नाही, लॉकडाऊन लावणी सादर केली तुम्ही. मला यातला मेसेज आवडला, तुमचा आवाज भारीच आहे आणि तुमचं नृत्य भारी होतं, मला लय आवडलं. आणि याच्यामधला मेसेज पण सगळ्यात भारी होता. ही लावणी बघितली असती समजा निळू फुले साहेबांनी, ते काय म्हणले असते, बाई तुमची लावणी मला फार आवडली, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय का बाई वाड्यावर येऊ नका, तुम्ही पण घरात गप बसा. मंडळी लय भारी लावणी. या लावणीला मी देत आहे 9 स्माइली. मंडळी कार्यक्रमात जाऊयात पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवला आहे संतोष काटे आणि चैताली काटे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. ऐका ना, मी 4 दिवस झालं डाएटवर आहे, बारीक झाले ना. म्हशीने 4 दिवस चारा नाही खाल्ला तर ती म्हैसच राहणार. बकरी नाही. मार खातात आज. आज माझ्या मानी आप्पे बनवलेत, पण काही जळणारी लोक आता म्हणते ही इडली आहे. अरे बनवलं ते बनवलं, तू वर असं म्हणणार म्हणल्यानंतर तू उपाशीच राहशील मित्रा. लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही आळशी होतो आणि आता लॉकडाऊन नंतर आम्ही आळशी प्रो मॅक्स झालोय. वा 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 वा. संतोष काटे तुमचे व्हिडिओ भन्नाट आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये तुमच्या मिसेस होत्या, तुमच्या आई पण होत्या, म्हणजे तुमची सगळी फॅमिलीच उत्साही आहे असं म्हणायला हरकत नाही. मी तुमच्या या व्हिडिओसाठी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर बघूया आता पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय दुर्वा देव यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा अरे लाव रे तो व्हिडिओ. तो गाइस आज मैं करने वाली हूँ द मोस्ट रिक्वेस्टेड चैलेंज, मिर्ची चैलेंज. मिर्ची. अयो ओह नो. अरे काय पोरगी का काय, अरे डेंजर आहे. असं करती वर आणि. तो गाइस मैं वापस आ गई हूँ एक नए चैलेंज के साथ. तो आज मैं करने वाली हूँ गार्लिक यानी लहसुन चैलेंज. अरे काय पोरगी काय गार्लिक. तसंच खाते. अगं थांब, पोरगी का मिक्सर आहे, डायरेक्ट तोंडातच टाकते सगळं. पहिल्यांदा मिरची टाकली, आता लसूण टाकला, आता पुढं काय खाते आणि. तो गाइस मुझे बहुत रिक्वेस्ट आ रहे थे कि आप करेला खाओ, हाँ? इसलिए आज मैं आप लोगों के लिए करेला खाने वाली हूँ. करेला. अगं लोक काही रिक्वेस्ट करतील. चेहऱ्यावर बघा भाव, जसं काही आवडले. लोकांच्या रिक्वेस्ट अशा नसतात ऐकायच्या, लोक काही रिक्वेस्ट करतील तुला. तो गाइस ऑनच हो गया. हा हाय ऑन. तो गाइस मैं वापस आ गई हूँ एक नए चैलेंज के साथ. अदरक. अगं ए कसं खाऊ शकतात माणसं असं. माझं असं म्हणणं आहे की दुर्वा तू जवळजवळ मिक्सर सारखं काम करतीस, सगळं कच्चच खातीस तू. असं तुझ्या लक्षात आलंय का. साधारणपणे तू हे खाते तू पण ते ठीक आहे, उद्या तुझं लग्न झाल्यानंतर घरच्यांनी काय करायचं, सगळ्यांनी काय अशा कच्च्या भाज्या खायच्या का काय. म्हणजे ह्यांच्या घरी जेवायला गेलं तर तुम्हाला ताटामध्ये काय कच्चं आलंच दिसणार, कच्चे लसूणच दिसणार, कच्चं कारलं दिसणार. अगं हे बघ, ह्याला चॅलेंज नाही बाळा, ह्याला स्वयंपाक करायचा आळस असं म्हणतात. ते शिजवून मस्त लागतं, एकदा करून बघ तू, खरंच खाऊन बघ, चांगलं लागतं ते. असं डायरेक्ट नाही खायचं ते. हो पण हे चॅलेंज बाबा खतरनाक होतं आणि हा व्हिडिओ भन्नाट होता. मला बघताना असं लक्षात आलं की लोक काहीही करू शकतात, तसं हे तुझं चॅलेंज होतं. पण घरात तुम्ही बघणारे हे तुम्ही ट्राय करू नका.
हे तिला जमत असेल ती बरीच वर्ष करती, आपण करायचं नाही. नाही तर आपण आलं खाल्लं वेगळं, लसूण खाल्ले मुठभर, सकाळ आहे मग आलं लसूण पेस्ट. नको नको नको, तो वेगळा त्रास होईल आपल्याला. दुर्वा, तू हे करतीस बाबा, तुला सलाम आहे, पण तू जरा हे जपूनच कर असं माझं म्हणणं आहे. तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 6 स्माइली. तर मंडळी, बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे महेश अटक यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा, वा. वा 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 वा, क्या बात है महेश. लय भारी व्हिडिओ तू आम्हाला पाठवलेला आहे. महेशकडे बघितल्यानंतर हे आपल्या लक्षात येतंय की ते दृष्टीहीन आहेत, तरी सुद्धा त्यांची कला किती बोलकी आहे बघितलीत मंडळी. आणि यांची कला बघितल्यानंतर अनेकांना एक चांगला दृष्टिकोन मिळालेला असेल की आयुष्याकडे किती सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. कारण महेशबद्दलची मी माहिती बघितली, हे सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडी गावचे आहेत, फलटण तालुका. आणि तिथे छोटे छोटे कार्यक्रम ते करत असतात. ते हार्मोनियम पण वाजवतात, संबळ पण वाजवतात आणि गावामध्ये वेगवेगळ्या भजनी मंडळात सुद्धा ते गातात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत करतात. तसंच ते शिक्षण पण घेत आहेत. वा, शिक्षण घेत घेत हे सगळं ते करत आहेत. आणि घरामध्ये त्यांचे बंधू आहेत, ते सुद्धा दृष्टीहीन आहेत, पण ते भुर्जीपावचा गाडा चालवतात. आणि हे दोघेही भाऊ आपल्या घराला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आई धुणी भांडी करून आपलं घर सावरतात. मला असं वाटतं की इतका स्ट्रगल आहे आजूबाजूला सगळ्यांच्याच आयुष्यात अर्थात, पण तुझ्याकडे बघितल्यानंतर महेश, अनेकांना असं वाटेल की आपण सुद्धा कुठेतरी कमी पडतोय. महेशसारखं आपण काहीतरी करायला पाहिजे आणि ते जर आपण करायला शिकलो तर खऱ्या अर्थानं आपण माणूस म्हणून जगायला शिकू. महेश, फार सुंदर. तुझ्या या कलेसाठी मी मानाचा मुजरा करतो तुला. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि महेश, तुला या कार्यक्रमातर्फे मी देत आहे 9 स्माइली.
मंडळी आपल्याकडे चिकार व्हिडिओ येत आहेत. म्हणजे मला असं वाटतंय की व्हिडिओचा अक्षरशः पाऊस पडतोय, इतके व्हिडिओ आपल्याकडे दिवसाला यायला लागलेले आहेत. पण मला सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती करायची की आपण जो तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सॲप नंबरचा उपयोग तुम्ही फक्त व्हिडिओ पाठवायला करा. काय होतंय, बरेचसे उत्साही प्रेक्षक आमचे फॅन त्या व्हॉट्सॲप नंबरवरती दिवसभर कॉल करतायत. तर प्लीज तसं करू नका. त्याच्यामुळे होतंय काय की व्हिडिओ बघताना अडचणी निर्माण होत आहेत. आता व्हिडिओ बघताना अडचणी निर्माण झाल्या तर तुमचा व्हिडिओ आम्ही बघायचा कसा. तर सगळ्या प्रेक्षकांना माझी ही हात जोडून विनंती आहे की आपला जो नंबर दिलेला आहे तो फक्त व्हिडिओ पाठवायला तुम्ही वापरा. कृपया त्याच्यावरती कुणी व्हिडिओ कॉल करू नका किंवा कॉल करू नका. कारण काम हे शेवटी व्हिडिओ बघण्याचं काय तुमचंच काम आहे. तुमच्याच कामामध्ये अडचणी येतील का नाही, रिस्पॉन्स येतोय तो आपल्याला पाहिजेच आहे मंडळी. चिकार व्हिडिओ आपल्याला पाहिजेत. पण ही कॉल आणि व्हिडिओ कॉलमध्ये ना त्याच्यामध्ये अडचण निर्माण होती, तेवढी यायला नको, एवढी माझी कळकळीची विनंती. तर बघू पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे अस्लम यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. खतरनाक, आईला जादूगार आहे हा माणूस. ओ खतरनाक, आता कॅरम खेळायला माणूस मी पहिल्यांदाच बघतो जरा. वा 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 वा, अस्लमजी काय खतरनाक. म्हणजे तुमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की कॅरम असा पण खेळला जातो. अनेक लोकांना ना कॅरम कसा खेळायचा हेच नीट माहिती नसतं. म्हणजे आपण सुद्धा खेळलो, पण त्याच्यावरती तोंडाला जेवढी पावडर आपण लावलेली नाही ना तेवढी कॅरमवरती आतापर्यंत टाकली. पण तुम्ही ज्या पद्धतीने खेळता त्या पद्धतीनं आपण खेळूच शकणार नाही असं मला वाटतं. म्हणजे आपण काय त्यातले ते असे थंबनी मारणं, जवळ असं ते होल असतं त्याच्या असं करून त्यात इकडे तिकडे कोणी बघत नाही म्हणलं चिटिंग करणं, एवढाच आपल्याला कॅरम जमतो. अनेक लोकांना तर ते कॅरम नुसता नावाला घरात घेऊन ठेवलेला असतो बघा, आणि पावसाळ्यात तो हमखास फुगतो त्याच्यात पाणी जाऊन. तेवढाच कॅरम आपल्याला माहिती आहे. पण तुम्ही जो कॅरम खेळला ते लय भन्नाट आणि जादू आहे तुमच्या हातामध्ये, जादू आहे. म्हणजे तुम्ही कॅरम या क्षेत्रात खरं तर काहीतरी क्रांती कराल असं मला वाटतंय. लय भारी केलं तुम्ही. आणि ते मला मुन्नाबाई MBBSचं ते डायलॉग आठवलं, ते बसलेले असं संजय दत्त तिकडं आणि ते काय म्हणले होते, ए मामू राणी तो पप्पानी. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी म्हणतो ए मामू राणी तो अस्लमनी. लय भारी केलं तुम्ही. मी तुमच्या या व्हिडिओसाठी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी याच्यानंतर लगेच वळूयात पुढच्या व्हिडिओकडं. मी असं ऐकले हे ज्या पद्धतीनं कॅरम खेळतात त्याच्यापेक्षा खतरनाक कॅरम खेळणारा माणूस आहे इथं. त्यांचं नाव आहे विजय शिवलकर. बघू त्यांचा व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. अरे बापरे, खाल्ला मार. सगळ्यांना नाही जमत मित्र, ते त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागतं. अरे बापरे, अरे का असं का करताय हा? लय किडे आहेत याच्यात. काळ तोंड झालेल्या बाबाची या कथा. हा 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 हा, पोरगी हुशार निघाली तुमची.
वा 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 विजय शिवलकर, तुमचे व्हिडिओ मला फार आवडले आणि एक गंमत आहे तुमच्या फॅमिलीमध्ये असं माझ्या लक्षात आलं. खरं तर मंडळी, या कार्यक्रमामुळे हेच झालं, फॅमिलीमधली गंमत एकत्रितपणे मोबाईलच्या चौकटीच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचते आणि ती सगळ्या महाराष्ट्राच्या फॅमिलीपर्यंत पोहोचते. वा मस्त. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी, बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याकडे कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आहे श्रेयस नागरगोजे या छोट्या मुलाचा. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. ओ हे वा वा वा. ओ हो, या बात, सिक्सर. ओ डिफिन. वा 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 वा. आहा, लय भारी. ये बात. ए सिक्सर. वा वा वा. 50 झाली, 50. काय स्टाईल आहे राव. वा 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 वा. आहा, क्या बात. आउट आउट. स्वतः सांगितलं आउट आहे. प्रामाणिकपणा बघा लहानपणी. कुठलं काय 50 झाले. 50. आहा, ए बा, काय शॉट मारतो राव पोरगं. वा 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 वा. लयच भारी श्रेयस. खतरनाक राव, काय खेळतोय पोरगं. साधारण 3 वर्षाच्या आसपास वय आहे याचं. पण तुम्ही घरात बसलेले सगळे क्रिकेट रसिक, तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुणाची आठवण झाली असेल सांगा. येस, सगळ्यांना क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांची नक्कीच आठवण झालेली असणार आहे. कारण सचिन तेंडुलकर यांच्या पद्धतीनं खेळणारं हे लहान लेकरू आपल्या समोर आलं. काय सुंदर खेळतोय तो. आणि फक्त गंमतवाला व्हिडिओ नाही आहे मंडळी, फार टेक्निकली खेळतंय ते पोरगं. त्याला आत्ता या लहान वयामध्ये एवढी समज आली आहे, किती भारी. ह्याला बघितल्यानंतर मला माझं लहानपण आठवलं. आपण ह्याच्या वयाचे होतो तेव्हा काय करत होतो असा मी विचार केला. 3-1 वर्षाचे असताना समोर जर कोणी क्रिकेट खेळत असेल तर ते फक्त मला पाहिजे म्हणून आपण रडत असतो. माहिती नसतं त्याला बॅट म्हणतात का बॉल म्हणतात. आणि समजा त्यानं ते दिलं, पोरगं रडते म्हणतो, आपण काय करतो, पहिले ते तोंडात घालायचं. ते बॉल तोंडात घाल, ती बॅट तोंडात घाल. लहानपणी आपल्याला एवढंच येतं. बरं, थोडं मोठं झाल्यानंतर क्रिकेट खेळायला जर गेलो तर मोठी पोरं आपल्याला खेळायला घेत नाहीत. आपल्याला काम काय असतं, जा रे त्या जोडपात गेलेला बॉल आण, जा रे त्या गटरीच्या पलीकडे गेलेला बॉल आण, एवढंच काम करायचं. नाहीतर मग कोळशाने 3 रेघोट्या ओढायचं काम आपल्याला दिलं जातं. ते स्टंप म्हणून आपल्याकडे गावाकडे करतात. पण बाबा, तुझा हा व्हिडिओ बघितला आणि मला आनंद वाटला की पुढच्या भविष्यातल्या एका चांगल्या क्रिकेटरचा लहानपणाचा व्हिडिओ आपल्या कार्यक्रमात आला होता. हे मी त्यानंतर अभिमानानं सांगू शकतो. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुझ्या आईवडिलांचं कौतुक की तुझ्या लहानपणी ते तुला प्रोत्साहन देत आहेत. वा 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 वा. अभिनंदन तुझ्या या व्हिडिओसाठी. तुला मी देत आहे 7 स्माइली. तर मंडळी, आता बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलाय मोहनीश निकम यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. ओहो, अरे बाप. हा हा हा. वा वा. ओ हो हो. हा, अरे
चमच्यावर हो 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 वा 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 मोनिश वा काय कला आहे यार तुझ्या बोटामध्ये जादू आहे मित्रा. त्या बोटाच्या तालावरची फुटबॉल नाचतो म्हणजे काय, आणि त्याला बॅलन्स करणं किती अवघड आहे, पण किती भारी केलं. आणि हे अवघडच आहे, आपण त्याचा विचार पण करू नये, ते आपल्याला जमणार नाही. आपण काय ते फक्त परीक्षेला जाण्याच्या वेळी ते पॅड फिरवायचे, तुम्हाला आठवत असेल का नाही, तेवढं आपण केलेलं आहे, आणि ते पण काय फार आपल्याला जमत नव्हतं. पण हे फुटबॉल फिरवणं, व्हॉलीबॉल फिरवणं हे काय सोपी गोष्ट नाही. पण लय भारी केलं मित्रा. तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 9 स्माइली. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे संतोष पांचाळ यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. बाहेर कोरोना, हो घरात करमेना, बर. अहो 1.5 GB डाटा पुरेना, अरे देवा, काय करावे कळेना. बर. तुम्ही पण काय करेना, मी काय करेन, मी कार्यक्रम केला की सोड, आणि काय करायचं, आणि मी काय करावे हे कळेना. हा नक्की कोरोना काय करतोय ते कळेना. हा. मार खाणाऱ्यांना आपले दुखत आहे हे कसं सांगावे कळेना. मार न खाणाऱ्यांना घरात बसावे की बाहेर जावे हे कळेना. हो ना. बायको घरात बोलते की भांडते हे कळेना. बरं, ही कविता आहे का तुम्ही माझ्याशी गप्पा मारायला हा व्हिडिओ बनवलाय हे मला कळेना. आधी नाश्ता करावा की जेवण करावं हे कळेना. झोपेतून उठलोय की झोपायची तयारी चालू आहे हे कळेना. मग हे ठरवून घ्या तुम्ही काय काय करायचं, आणि मग नंतर एक चांगला काहीतरी कॉमेडी व्हिडिओ बनवा पुढे. माझ्यातला कमी जागा झालाय कविता की डोक्यावर परिणाम झालाय हे कळेना. ते पण मी शेवटी हसले. पण ही कविता होती असं आता आम्ही मानायचंय, असं तुमचं म्हणणं असेल तर मी काही क्षणांसाठी मान्य करतो की ही कविता आहे. पण पांचाळ साहेबांकडे बघा, तुम्ही त्यांचा फोटो दाखवा इकडे. पांचाळ साहेबांकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला थोडे थोडे केस गेलेले प्रवीण तरडे दिसतील, असे समोरचे थोडे गेलेत, पण कुरळे केसांचे कवी आम्हाला तुमच्यामुळं बघायला मिळाले. आणि साधारणपणे जर सलूनला अजून परमिशन नसतीच मिळाली समजा 2-4 महिने, तर तुमचे हे केस एवढे वाढले असते की तुम्ही वडाचं झाड झालं असतात थोड्या दिवसात, असं मला वाटतं. आणि पुढच्या वटपौर्णिमेपर्यंत बायकोनी तुम्हालाच फेऱ्या मारल्या असतात 3-4 द्वारा घेऊन. पण तुमच्यातला हा कवी मला आवडला. खरं तर कविता जमली की नाही हे मला कळेना. आता तुम्हाला किती मार्क द्यायचे हेही मला कळेना. पण माझा कार्यक्रम असल्यामुळे मी तुम्हाला काही स्माइली देणार आहे. बघा तुम्हाला त्या कळतायत का. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. तर मंडळी, कार्यक्रमात लगेच बघू पुढचा व्हिडिओ आपल्याकडं कुणी पाठवलेला आहे. व्हिडिओ पाठवलेला आहे शिवानी दुपावकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. अरे बाप. DJ VS and DJ Valin Mix. वा 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 शिवानी, तुमचा हा व्हिडिओ मला लय आवडला. आणि हे सोपं नाही हो, ती स्केटिंग करायचं, त्याची ती रिंग फिरवायची, साधी कामं नाही ती, हे लयच भारी करतात. म्हणजे ही मुलगी घर संसार सांभाळून नोकरी पण सांभाळू शकते, ही माझ्या लक्षात आलेलं आहे. कारण 2-2 कामं ती एकदम करू शकते. पण हे स्केटिंग मिटिंग मी पण शिकलोय बरं का. नाही म्हणजे तुमच्यासारखं असं ते बुटाला चाकं बिकं लावून तसलं स्केटिंग नाही. आमची बायको लय शानी आहे, डायरेक्ट निरम्याने फरशात होते. पण फरशी धुण्यासाठी
साधारणपणे पाणी टाकल्यानंतर ते पुसणं पण गरजेचं असतं. आमची बायको सरळ निरम्याचं पाणी ओतती आणि फॅन लावती, म्हणती जाईल वाळून. मग आमचं आहे दिवसभर स्केटिंग, इकडून तिकडं तिकडून इकडं. आणि मग आमच्या ढोलकीच्या तालावर जे काही वाजतं ते वेगळं सांगायला नको. पण तुमचा हा व्हिडिओ मला लय आवडला. तुमची ही कला भन्नाट आहे. या तुमच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. मंडळी, बघूयात पुढचा व्हिडिओ आता आपल्याकडे कुणी पाठवलेला आहे आणि कुठली कला सादर केलेली आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे प्रेम जोशी यांनी. बघूयात काय पाठवलंय. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. चल धन्नो चल. तेरी बसंती की इज्जत का सवाल है धन्नो. काय चाललंय? चल धन्नो चल. तेरी बसंती की इज्जत का सवाल है. चल धन्नो चल. चल धन्नो चल. धन्नो. तेरी बसंती की इज्जत का सवाल है धन्नो. धन्नो. वाह वाली वाह. अहो प्रेम जोशी, तुम्ही काय व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे हसू आलं मला तुमचा व्हिडिओ बघून. पण तुमच्या लक्षात आलंय का, हा सीन होता शोले पिक्चर मधला आणि बसंती तुम्ही साकारली. बसंती ही पिक्चरमध्ये साधारणपणे हेमा मालिनी यांनी केली होती, धर्मेंद्र यांनी नाही. तुम्ही जवळजवळ धर्मेंद्रजींना सायकलवरती बसवलं बसंतीचे कपडे घालून असं मला वाटायला लागलं. आणि हे जे तुम्ही आता सायकलवर बसून करताय ना बसंती बिसंती, हातात पट्टा घेऊन घरात करताय तोपर्यंत ठीक आहे. लॉकडाऊनच्या काळात असे कपडे घालून असं सायकलवरून जाऊन बाहेर कराल तर तो पट्टा पोलिसांच्या हातात दिसेल. पण लय भारी तुमचा व्हिडिओ मला आवडला आणि तुमचा हा कॉमेडीचा प्रयत्न पण मला आवडला. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 5 स्माइली. तर मंडळी, आता बघूयात आजच्या भागात फायनलमध्ये कोण गेलेलं आहे. आणि आजचे आपले गेस्ट परीक्षक असणार आहेत महाराष्ट्राचे लाडके गायक आदर्श शिंदे. त्यांना सुद्धा आपण लगेच व्हिडिओ कॉल करणार आहोत. आणि आजचे फायनल व्हिडिओ आहेत विजया पालव, महेश अटक आणि मोहनीश निकम. आता लगेचच आपण व्हिडिओ कॉल करू आदर्श शिंदे यांना. हे भावा, लाव आदर्श दादाला फोन. नमस्कार नमस्कार मंडळी. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आजच्या भागात आपल्या बरोबर गेस्ट परीक्षक असणार आहेत आदर्श शिंदे. नमस्कार 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 निलेश. अरे लय भारी लय भारी. मला तर इतकं भारी वाटतंय आज. अरे मला पण लय भारी वाटतंय. आम्ही आमच्या गावातले सगळे एवढे फॅन आहेत शिंदेशाही कुटुंबाचे, बर काय विचारायलाच नको. म्हणजे तुमच्यासारखी स्टाईल मारून मारून दमले आमच्या गावातले पोरं सर. आमच्या गावात तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यासारखेच हेअरस्टाईल करतात. तुमच्यासारखे असे म्हणजे पांढरे कपडे, शूज बीज, एकदम हेअरस्टाईल. फक्त गाणं तेवढं येत नाही, बाकी सगळं बाकी सगळं येतंय. हा, बाकी जमलं ते म्हणले गाणं हळूहळू येईल आपल्याला. मला लय भारी वाटतं की आज आपला जो कार्यक्रम आहे लाव रे तो व्हिडिओ, याच्यामध्ये गेस्ट परीक्षक म्हणून आपण आलेले आहात सर. थँक्यू व्हेरी मच. आणि 3 व्हिडिओ मी तुम्हाला आता पाठवलेले आहेत, ते तुम्ही बघावेत ह्या एपिसोडचे. आणि त्यातला एक विजेता आपल्याला निवडायचा आहे सर. बर, वा वा वा, क्या बात. वा वा वा. क्या बात है यार, क्या बात है मोनिश. वा वा. तर 3ही व्हिडिओ आदर्श शिंदे यांनी बघितलेले आहेत. आता विचारूयात या भागात कोण विजेते असायला पाहिजे. खरं तर सगळे जबरदस्त आहेत यातले. आणि पण मला महेश अटक वाटतोय. महेश जे करतोय ते फारच अवघड आहे. कारण मला माहिती आहे, मी त्यातला असल्यामुळे कदाचित. आणि एकतर तो आयुष्याकडे खूप पॉझिटिव्हिटीने बघतोय आणि खूपच सॉलिड आहे तो. मला असं वाटलं त्याचं गाण्यात एक प्युरिटी आहे. तो संबळ जरी वाजवला असतं तरी मी त्याला केलं असतं कदा. संबळ मला जाम आवडतं आणि त्यात तो गातोय म्हटल्यानंतर इथला प्रश्न येतो नाही. क्या बात आहे महेश. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मिळालेल्या आहेत आदर्श शिंदे यांच्याकडून. आज तुमच्यासाठी सेलिब्रेशनचा दिवस आहे. तुम्ही आनंद व्यक्त करा. आता मला हेच तुम्हाला सध्या विचारायचं आहे की बाबा,
तुम्हाला तर फॅन लय भेटत असतील गाणं गाताना बिताना. एखादा फॅनचा किस्सा बिस्सा लक्षात आहे का? बॅक स्टेजला भेटला असा एखादा आवली फॅन? असं खूप वेळा झालं होतं. एकदा तर मी गात असताना स्टेजवर एक मुलगा आला पळत पळत आणि मी कुठलं गाणं गात होतो वगैरे, देवा तुझ्या गाभाऱ्याला चाललं होतं आय थिंक. ते गाणं गात असताना त्याचं काहीतरी ब्रेकअप बिकअप झाला असावं. पण तो आला आणि त्यांनी जोरात माझी पप्पी घेतली स्टेजवर येऊन, आणि पप्पी घेतली आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते, रडत होता खूप ढसाढसा तो. आणि पप्पी घेतली आणि मग त्याला अरे लोकांनी मग खाली घेतलं आणि तुम्ही तुमचा फॅन आहे एकदम, मी तुमचा फॅन आहे एकदम भारी गायलं तुम्ही. म्हणजे तो रडत होता बिचारा, पण त्याचे इमोशन्स मला ते बघून मला हसू का रडू कळत नव्हतं. काय करू, पप्पी काय घेऊन गेला हा येऊन. पण खरं ते गाण्यातच जादू आहे सर. इतकी वर्ष झाली त्या गाण्याला, पण ते गाणं लागल्यानंतर ना ज्याचं कशात काय नाही, ज्याला कुठली पोरगी होई म्हणणार नाही आयुष्यात, त्यालाही वाटतं आपलं ब्रेकअप झालंय. सोडून गेलं. पावर आहे पावर गाण्यात, काही म्हणा. पण त्याचे जरा 2 ओळी ऐकवा ना जरा. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना, प्रेम केलंय एवढाच माझा रे गुन्हा. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी. आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. हा 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 हा, माझ्या डोळ्यात पाणी आलं सर. मला आत्ता असं वाटलं म्हणजे हे गाणं कुणीतरी सोडून गेल्यासारखं वाटतं. मला डोळ्यात पाणी आलं कारण कुणीतरी सोडून जावं. माझी बायको लय त्रास देते सर मला, म्हणून मला असं वाटतं की सोडून जावे म्हणजे गाणं गावे. ते बघा तिकडे भांडी आपटायला लागले. भांडी आपटू नको, आदर्श शिंदे ऐकतात आपला फोन कॉल. ती मध्ये मध्ये जरा आमचं कॉन्व्हर्सेशन चालू असतं. बरं, लय भारी वाटलंय. आदर्श सर तुम्ही आमच्या बरोबर आहात. माझी विनंती असणार आहे की तुम्ही उद्या सुद्धा आमच्या या कार्यक्रमात आमच्या बरोबर राहा. नक्की आवडेल मला. वा 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 वा. तर आजच्या भागाचे विजेते झालेले आहेत महेश आटक. आता लगेच आपण महेश आटक यांना फोन करूया, व्हिडिओ कॉल लावूया. ए भावा लाव त्यांना व्हिडिओ कॉल. तर मंडळी आता आपल्या बरोबर आहेत महेश आटक. नमस्कार नमस्कार महेश, नमस्कार. नमस्कार सर. अरे वा वा. तुमच्या कुटुंबियांना सुद्धा सगळ्यांना नमस्कार. सगळे दिसत आहेत मागे. नमस्कार आई, नमस्कार. मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे महेशजी. आपला जो कार्यक्रम आहे लावरे तो व्हिडिओ, याच्यामध्ये अनेक कलाकारांनी आत्तापर्यंत व्हिडिओ पाठवले, पण तुमचा काहीतरी वेगळा होता. त्याच्यामध्ये तुम्ही संबळ वाजवलं इतकं सुंदर की त्या संबळाचा आवाज आता महाराष्ट्रभर गेलेला आहे. आणि तुमचा व्हिडिओ फक्त मी बघितलेला नाही आहे, तर तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे आदर्श शिंदे यांनी. धन्यवाद सर. आदर्श शिंदे यांनी तुमचं फार कौतुक केलेलं आहे. सर आमच्या वतीने पण सर त्यांना खूप थँक्यू सांगा. कारण खरं तर तुमच्या सर्वांमुळे आम्हाला ही संधी मिळाली. वा वा. तुम्ही कुठली कुठली वाद्य वाजवता? हार्मोनियम वाजवतो, थोडाफार कीबोर्ड वाजवतो आणि संबळ हा वाजवतो. अरे वा 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 वा. आणि तुम्ही कुठे शिक्षण घेतलंय का याचं? हार्मोनियमचं कीबोर्डचं कुठं शिक्षण नाही घेतलेलं, आमच्या सरांकडूनच मार्गदर्शन घेतलं, आमच्या जगताप सरांकडून. पण गायनामध्ये मी सर थोडंफार शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे गायनामध्ये माझं उपांत्य विशारद झालेलं आहे. फारच कौतुक आहे तुमचं. आणि तुम्ही कार्यक्रम सुद्धा करता, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भजनाचे कार्यक्रम करता असं मला तुमच्याबद्दल माहिती मिळाली. आणि कौतुक आहे तुमचं की तुम्ही स्वतः घर चालवण्यासाठी हातभार लावताय. मातोश्री बसलेल्या आहेत मागे. आईंना नमस्कार, माझा नमस्कार. काय सांगाल, आज मुलगा महाराष्ट्रभर चमकला, त्यांचं कौतुक होत आहे सगळीकडे. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय सर. कसं आहे, कारण त्याला म्हणजे जन्मताच तो अंधा आहे आणि त्याला असं कोणी म्हणत नव्हतं की तो असा स्वतः पायावर उभं राहील. पण त्याला देवाचीच साक्षी आहे, कारण त्याला माझी बी साथ तेवढीच मिळाली.
आणि सगळ्यांनी त्याला साथ दिली, त्याच्यामुळे तो आपल्या पायावर उभा राहिला. आता ज्यासाठी मी तुला फोन केलेला आहे महेश, ती गोष्ट तुला सांगतो. आजचा लाव रे तो व्हिडिओचा हा कार्यक्रम सगळ्यांनी बघितला. यामध्ये अनेक टॅलेंटेड व्हिडिओ आपल्याकडे आलेले होते आणि तू या कार्यक्रमाचा आज विजेता झालेला आहेस. अभिनंदन. धन्यवाद सर. मंडळी, आता प्रत्येक विजेत्याला मिळणार आहे वेंकीज प्युरोटीन यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर आणि झी युवा वाहिनीतर्फे तुला मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. थँक्यू सर, थँक्यू. काय सांगशील, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय सर, कारण एवढ्या सगळ्यांमध्ये म्हणजे माझी निवड झाली, मला खूप आनंद झाला. या व्हिडिओबद्दल एकच सांगावंसं वाटतं. खरं माझा एक मित्र आहे, त्याच्याने माझा व्हिडिओ बनवायला मला मदत केली. त्याचं नाव प्रज्वल मोहिते. तर सर अक्षरशः त्याला मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 तास त्याच्याकडून घेतले. मी त्याला खूप म्हणजे त्याला पण दमवलं आणि माझ्या भावाला पण खूप दमवलं ऍक्च्युली. म्हणजे त्यावेळेस हा व्हिडिओ पूर्ण झाला असं मला वाटतं. त्यामुळे त्याला खूप थँक्यू. महत्वाचं म्हणजे क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आई मागे आजी पण बसल्यात, तुमचंही धन्यवाद की तुम्ही त्याला प्रोत्साहन देताय. आणि आज त्याची कला सगळ्या महाराष्ट्रभर पोहोचली, कारण तुमच्याकडे जो मुलगा आहे तो जगात सगळ्यात वेगळा आहे आणि तो सगळ्या महाराष्ट्राला दिशा दाखवू शकतो, सगळ्या तरुण पिढीला, असं मला वाटतं. म्हणून आज त्याला आपण विजेता घोषित केलेलं आहे. अभिनंदन. चला आता पाहूया डॅझलर इटर्नल मोमेंट ऑफ द डे. उराया तुम्ही गप्प घरात बसा, उराया तुम्ही गप्प घरात बसा, उराया तुम्ही गप्प घरात बसा, उराया तुम्ही गप्प घरात बसा. तर मंडळी, आता पाहूयात वेंकीज प्युरोटीन एनर्जेटिक परफॉर्मन्स ऑफ द डे. तर मंडळी, मजा येते का नाही? नुसती मजा घेऊ नका, तुम्ही सुद्धा एखादा व्हिडिओ बनवा लवकर आणि पाठवा आमच्याकडे. त्याच्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011517825. लवकर व्हिडिओ बनवा आणि आमच्याकडे पाठवा. आपण भेटू नवीन व्हिडिओ सह उद्या याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ.